आई हे घे पैसे घे घर खर्चाले. महिना भरला ना आता, पगार झाला. हे पैसे घेऊन घे आणि ठेव तुझ्याजवळ. हो पाहिजे तर खरीच रे घर खर्चाले पैसे किती लागते. घरात किती सामान सुमान लागते बापा. बरं आहे का देतं म्हणून बरं राहते. राजीजी थांबा हो, पैसे नका देऊ. तुला विचारू काय आता पैसे देऊ का नाही देऊ म्हणून. तू काय आली इथं मनात बोलासाठी. त्याच देऊन राहिलो काय, माझ्या महिन्याचे देऊन राहिलो ना. माझ्या कमाईचे पैसे देऊन राहिलो मी माझ्या आईले. अव राजेशजी डोळे उघडा ना. काय काय समजतच नाही बापा तुम्हाला. तुम्ही एकटेच आहे का घरात फक्त देणारे आणि घेणारे सगळं करणारे. हा एकटे देऊन राहिले एवढे मोठे पैसे. किती आहे ते 20,000 रुपये. 20,000 रुपये देऊन राहिले तुम्ही आईले. आणि बाकीचे सुमित बापूजी काय करते. किती दिवस झाले इथे आहे ते येऊन द्यायला पाहिजे घर खर्चाचा पैसा. विनोद बापूजीने द्यायला पाहिजे का. तुम्ही एकटेच आहे का फक्त. तुम्ही एकटेच खाता का सगळं, बाकी कोणी खातच नाही का घरात. मोहीन तुला सांगितलं ना बोलू नको म्हणून. कायले बोलून राहिली तू, काय गरज आहे का बोलायची. असं आहे राजेशजी तुमचं. तुम्ही मला उलटे बोलता म्हटलं कधी बी. चांगल्याचं सांगतो कधी तरी उलटे बोलता. आता ते सुमित बापूजी त्या परीवर साडेवर याच्यावर त्याच्यावर एवढे पैसे खर्च करते ते दिसत नाही तुम्हाला नाही. आणि मी तुम्हाला एखाद्या वेळेस 2-4 हजार रुपये मागतो तुम्हाला देत नाही. आणि घरात काय म्हणते एवढ्याले रुपये देता तुम्ही. म्हणजे तुमच्याच भरोसा आहे का फक्त घर. बाकी कोणीच नाही का कमाईचं घरात. बिना कमाईचे आहे का सगळे. हे मला काही नाही करायला लागत. मला आईनं सांगितलं घरातलं सामान संपलं, मी सामान आणायला जाऊ शकत नाही म्हणून मी पैसे देऊन देत असतो. तुला माहित आहे ना नेहमीच देतो मी. आजच देऊन राहिलो काय. मग तुला काही अडचण नसायला पाहिजे. ते मायबापाच्या घरून आणून देऊन राहिली का तू. माझे पैसे देऊन राहिलो मी माझ्या मेहनतीचे. माझ्या घरात देऊन राहिलो. तू इथं खाऊन राहिली त्याच्यात मी खाऊन राहिलो. पण तुमच्यावरच आहे का एकट्यावर जबाबदारी का तुमच्या भावावरही आहे काही. त्याला तर दिले पाहिजे ना. ते तर नोकऱ्या करते तुमच्यापेक्षा जास्त पगार आहे द्यायले. मग त्याला द्यायला नाही पाहिजे काय. 10,000 द्यायला पाहिजे. ते काऊन नाही देत बा मग. जाऊ दे जाय आपले कामं कर. जास्तीच्या वकीला नको करू इथं. जाय समजते तुला माहीतच आहे. काही गरज नाही मला सांगायची. त्यापेक्षा हुशारच आहे मी. पाय रे राजेश कशी बोलते हे. मग तू काय म्हणतं काय बोलते असं वाटन तुला नाही. आपल्याच बायकोला बोलते बाई, बाकी तर कोणाला बोलत नाही. काऊन बोलत असं नाही. हे अशी करते पाय किती बोलते. आई मी नाही म्हणत काही, तशीच आहे ते. तशी आहे तर खाते बोलणे. काय करू आता. हा काही गरज आहे का तिला म्हणायची. पैसे देणार नाही का आपल्या स्वतःच्या घरात पैसे देणार नाही खर्चाले. असं असते काय कुठं. बरं आई येतो मी. ड्युटीवर जा लागते भले. आज लवकर जा लागते थोडंसं. तर जातो का मी. मग येईन संध्याकाळी. हो ये. हुशार आहे ते बायका. काही करायला गेलं का करू देत नाही. आडव्याच ते आडव जशा काही. हा हे नका करून ते नका करू. अरे करायच लागत असते. समजत नाही इले. आणि आता नाही दिलेत नाही दिले भावाईनं पैसे. जरुरी आहे का त्यानं दिलेच पाहिजे म्हणून मी देतो ना. कोणी दिले तर सारखंच आहे. मोहिनी घरातल्या कामावर लक्ष देत जाणं. नाही कोण काय करते काय नाही करत त्याच्यावर लक्ष राहते तुझ्या. काही कामावर लक्ष द्यावं जरासं. हा घरातलं एक काम करायला पाहत नाही त्याच्यावर लक्ष ठेवत नाही. अन तो काय करते मी काय करतो ह्या काय करते तो काय करते याच्यावरच लक्ष ठेवतं सगळं. आत्याबाई तुम्हाला माहीतच आहे का तुम्ही चुकीच्या वागून राहिल्या म्हणून. तरी अशाच वागणूक देता म्हटलं आणि तरी अशाच वागता. मलाही समजते तुम्ही चुकीचे आहे आणि तुम्हाला स्वतःलाही समजते तुम्हाला चुकीचे आहे. पण माहित आहे तुम्हाला असं वाटतं की याचे भांडणं झालेच पाहिजे. मोहिनी बोलते की नाही प्रत्येक गोष्टीत तर मग मोहिनीला ह्या बोलला पाहिजे. कारण हेच पोर काय का बायकोला बोलू शकते. बाकी तर दोन बोलतच नाही ना. तर सुमित बोलत ना ते भाऊजी बोलत. दोघंही बोलत नाही. आणि राहिलं मग वैशाली त्याचा विषय. वैशाली ते काही बोलत नाही. पहिले काही बोलतच नाही. तिचा तर काही विषयच नाही आहे. तिला पैशाची काही कमीच नाही. ते काय बोलत मग तुमच्या ह्याच्यात. ज्याला कमी पडते तोच बोलते की नाही. आता मला पाहिलं तर 1 रुपया देत नाही ना तुमचं पोरगं. आणि तुम्हाला काय म्हणते ते एवढाले रुपये आणून देते. मग कुठे जाते त्याचे जमा करायचे पैसे. मग सेव्ह नाही करावं लागत का त्याला. यायच्या जवळूनच तुम्ही आता 15,000 रुपये घेतले. एवढ्या रुपयात तर पुरा किराणा येऊन जाते आता बाई. हा मग तुम्ही सुमित बापूजीलाही मागत नाही आणि विनोद भाऊजीलाही मागत नाही. दोघे जण काय म्हणते आपापले पैसे तसेच ठेवते आणि फक्त खर्च करून करते राजेशजी. मग त्याच्यावरच आहे की एकट्यावर सगळ्या घराचा खर्च. बाकीचे काय करावं मग. सगळा खर्च ते स्वतःच करून घेते. आणि हे तर मग सगळे आपापल्यासाठी कपडे लत्ते ते आणत राहते. पाहिलं नाही का परीनं किती रुपयाच्या साड्या आणल्या तर. हा 4-4, 5-5 लाखाच्या साड्या आणते म्हटलं ते आता बाई. तुम्हाला तर काही दिसतच नाही. फक्त तुम्हाला एवढंच दिसते का मोहिनी खराब आहे. मोहिनी बदमाश आहे. बस एवढंच दिसते तुम्हाला. मोहिनीचाच गुन्हा दिसते तुम्हाला केव्हा. एवढं जे बोलतं का नाही मोहिनी तू. एवढं जर कामात ध्यान दिलं ना तर कामं पटापट होते म्हटलं घरातले. आणि घरातल्या कामासाठी घरात भांडणही होत नाही. पण तुझ्या कधी लक्ष बाकीच्या गोष्टीत जास्त असते आणि कामात कमी असते. आता बाई ज्याचे दुखते का नाही त्यालाच कळत असते. ज्याचे दुखतच नाही त्याला काय करणार आहे. आता तुम्हाला पैसे देते राजेशजी सगळ्या घर खर्चाचा. आता मी काय काम करू. माझ्या नवराच पैसे देते तर मी काम करतच नाही. आजपासून मी एकही काम करणार नाही. मस्त आराम करन आणि खाईन. तसंही मला आराम करायला सांगितलंय डॉक्टरनं. तुम्हाला माहीतच आहे. आलं काय तू अजून आराम करायला सांगितलंय डॉक्टरनं. अव आराम करायला लागते पण एवढा नाही करायला लागत मोहिनी. जरासा कमी करायला लागते. नाही आता बाई आता तुम्ही फुल आराम करा म्हटलं. हा आता ना तुम्ही बोलू शकत ना ते राजेशजी बोलू शकत. मी जर बोलायला लागली आणि मी जर अडून बसली ना तर कोणीच नाही बोलू शकत माझ्यासमोर. मग अबे सरला बाई बसलीच आहे का बसलीच राहते काय कधी.
कधी लेटच जाय, कधी झोपत जाय, कधी कोणतं काम गिम करत जाय बापा. निरी झोपली बसलीच राहतं. ये सुमन ये बस. काय म्हणत होती? काय करतं बाई आता? बसत नाही तर काय करतं? आता आहे ना सुना घरात काम करायला. आता मी कायले काम करत बसू? आता कायले काम होते माझ्याकून? मी नाही करत बापा. आता लय केले जवानीत कामं. आता नाही होत माझ्याकून एवढे कामं. आता करतच नसतो मी. तुम्हाला म्हटलं नाही होतं काय? जा लागते म्हटलं पोरगी पाहायसाठी आपल्याला गण्यासाठी. तर करा ना म्हटलं तयारी. चला येऊन जाऊ जरासं. भेटून पाहून काय म्हणते काय नाही. तिचे आई वडील वगैरे काय म्हणते तर तसं त्याला कळवलं येतो म्हणून आम्ही उद्या. या तर म्हटलं बाबा त्याने आता. घरी गेल्यावर माहित नाही आता काय करते ना काय नाही तर आपलं. काकू मी येऊ काय सोबत? तुझं काम नाही आहे मोहिनी तिथं? तुझं काय काम आहे? आहे ना आता आम्ही मानवाईक लोक मोठे मोठ्याच माणसाचं काम असते सोयरीकच्या ठिकाणी. तुझं काय काम आहे? आता बाई कोणी जाऊ शकत असते म्हटलं. मी भावजाच्याच ठिकाणी आहे त्याच्या. काय होते गेली तर काही फरक थोडी पडते. लहानशी आहे का मी एवढूशी? का नाही बा मला समजत नाही काही म्हणून? नाही मी जातो. सुमन काकू मी येतो. बरं चाल जाऊ. थोडंसं विचारपूस करायला पाहिजेच तुझ्यासारखी बाई. आमच्याकडून एवढं काय बोलणं होते व आम्ही एवढं बोलतही नाही. एक ते पुष्पा बहीण एक तू दोघी जणी सोबत असल्या म्हणजे कसं राहते का नाही बा. हाय बोलणारे लोकही. मग बाकीचं अंदरून फिरून फारून येऊ शकते. विचारपूस करू शकते पोरीले काही. अव सुमन कसं आहे त्या पोराला पोरगी पसंत आहे ना. आता त्याच्यात काही कमी असो का काही जास्त असो तुला करायला लागून तेच पोरगी. मग काय आहे तिथे 10 जण नेले काय आणि एकटाच जाऊन करून आला काय काही फरक पडते काय? नाही तर असं कर इलेच घेऊन जाय. मी काही येत नाही. इले जास्त समजते माझ्या घरात. असं राहते बाईची. त्याला असं वाटते का मोहिनी आपल्यापेक्षा तर हुशार आहे. इले सगळेजण म्हणून मोहिनी चांगली मोहिनीला समजते. मोहिनीनं चांगलं केलं तर पाय ना पटकनच हात झटकून घेतला. नाही मोहिनीलाच घेऊन जाय. नाही हो सरला बाई. तिलेच नाही ना काही चांगलं वाटन काय? ठीक आहे एखादी नेऊन दिले पण बाकी तर मोठेच पाहिजे ना सगळे. भाऊ नाही काय भाऊले म्हटलं असतं ना. ते तर वावरात गेले हो आता. घरी असते तर म्हटलं असतं तेले पण ते तर गेले. तू रात्री कोण नाही आली सांगायला उद्या जा लागते म्हणून. आता कायचे येते ते दिवसभर घरी. रातचं काही ठरलंच नाही होतं सरला बाई. रात्री फक्त फोनवर बोललो तर त्यानं कधी सकाळी सांगतो म्हटलं. मग सकाळीच फोन केला त्यानं. म्हणे हो येऊन जा म्हणे तुम्ही. पोरीला केलं असं बापा पटोपटो मायबापाले. तिचे मायबाप तर मला वाटत नाही हाव म्हणून पण आता पोरीच्या समोर चालते काय बाई. तिनं म्हटलं असं तर त्यानं मग सकाळी हो म्हटलं. चल म्हटलं मग येऊन जाऊ जरासं जाऊन. आता पोरगी तर पाहिलीच आहे. आता काय पाहायचं आहे. पोरगाई म्हणते तेच करतो पोरगी म्हणते ह्याच करतो. मग काही राहिलं काय आता आपलं काही बोलायचं. जाऊ दे जे होते ते होते. चल मग कर तयारी कर बरं. करू मोहिनी तयारी. हो करतो. अजून कोणाला सांगायचं सांगून दे. पुष्पा गिष्पाले सांगशील ना? हो सांगतो ना पुष्पाले. त्याला सांगा लागते ना बाई पुष्पाबाईले. अजून म्हणाल का मला नाही म्हटलं बापा. बात असतं काय म्हणते तसं तिला माहीतच होते. बाहेरच तर बसली राहते कधी. मग तिला माहित नाही होत का हे गेले होते म्हणून. पाय म्हणून मला म्हटलं काय म्हणून सरला बैले नेलं म्हणून. असं होईन ते. तिच्या इच्छा भाऊ असन तर त्याला घेऊन जाऊ. हो ठीक आहे मन मग तिले करतो तोपर्यंत मी. हो येतो मग मी. काय बापा आजकालची पोरं ना पोरी बिलकुल ऐकत नाही मायबापाच्या मनानं. आमच्याच मनानं करतो म्हणते. पहिले चाले काय असं बोलता नाही म्हटलं मायबापाच्या समोर. करतो म्हणणं तर लय दूरची गोष्ट आहे. पोरी तर पोरं नाही बोले. हिंमत नव्हती पोरीत बोलायची. बरं झालं बापा माय पोरं अशी नाही आहे साजरी आहे. तू उभीच आहे काय? ना करणं कामं गिमं करणं. आणि काय गरज आहे मी येतो म्हणायची कुठेही मंदामनात करत राहतं. तुझ्यासारखीचं काम आहे का तिथं पोरे सोरायचं? आपली काय कंडिशन आहे काय नाही काहीच पाहत नाही बाबा. निरी यायलाच नसते जशी कोणाही सोबत. जसं तुझंच काम आहे तिथं. आता बाई तुम्हाला काही समजत नाही आताचं. पोरीला किती बारीक तरी पाहा लागते. घरदार माय बाप सगळं पाहा लागते. तुमचा जमाना गेला आता. तुम्ही जसे तुमच्या वेळेस काही करी नाही कनी सगळेजण ऐके माय बापाचं त्याचप्रमाणे आता लोक तसेच पाहिजे म्हटलं. छत्रे समजून घ्यायला कोणाले. असे तुमच्यासारखे लोकांचं जमत नाही. कामच नाही द्यायचं आता हे. हो आता तू तर माझी आजीच होय. तुलाच समजते सगळं. मला तर काही समजतच नाही. तू झाली आता सगळ्यात हुशार बापा. आणि मी पाहिली तर बाहेर मला काय समजते. आम्ही तर कधी सोयरी का केल्याच नाही. आता तू चालली मोठ्या यानं करायला हुशार झाली जास्त तर. जाय मग आता तूच. मी काही येत नाही. ठीक आहे ना त्या बाई तुम्ही येऊ नका. काय करता येऊन माझे पाय दुखते माझे हात दुखते असं नाही पाहिजे. तर पाहिजे असते कुठे गेलं माणूस तर. काय म्हणून ते लोक अरे हे तर म्हणून बुड्याबाड्याच घेऊन आले म्हणून. जेवण तर कोणी आणलंच नाही म्हणून. यायचे इथं म्हणून कोणी जेवण लोकच नाही काय म्हणून बापा यायच्या गावात असे म्हणून. आणि पोरगी देणारच नाही. आणि जेवण जर दिसेल का नाही मी माझ्यासारखी तर म्हणून अरे हाय म्हणून इथं जेवण नाही ह्या म्हणून चांगले हुशार आहे लोक आहे म्हणून ह्या गावात म्हणून असे म्हणून. हो त्याला विचार पहिले राजेशले जाऊ का नाही जाऊ. फोन करून पाहिजे त्याले काय म्हणते काय नाही. तो अजून बोंबलन तिकून आल्यावर कुठं गेलती काय गेलती कायले गेलती अजून भांडत बसन. अजून बोंबलशील मग. त्याला कायले विचार लागते आता बाई. काय गरज आहे त्याला विचारायची. हर गोष्ट का तुमच्या पोरालाच विचारत जाऊ काय? मला विचारते काय ते कोणत्या गोष्टी. मला तर काहीच विचारत नाही.
हा त्याने पैसे दिले तुम्हाला तर विचारलं मला, आणि मग काय फक्त मीच विचारत येईल कोणती गोष्ट? मी विचारतच नाही आणि त्याच्यासाठी काही करत बी नाही आता. मला देत नाही 2 रुपये. ज्याला पैसे देते का नाही तोच करून द्यायचे कामं. तुम्हीच करत जा तुमच्या पोराचे कामं. नाहक घेतले बापा पैसे याच्या जवळून. कितीकदा उसनावून हे आता पैसे घेतले. आता घर खर्चासाठी घेतले. हा आता नाही देत बाकीचे तर काय करावं बाबा. आता असं वाटतं बाई त्याच्या मागं खर्च आहे. आता ह्या आहे तर ह्या देते, भंगड आहे याचं काम, म्हणून आपण मागून घेतो त्याले. तर त्याच्यात हिचंही पोट दुखून राहिलं आता. असं राहते पोराईनं दिलं का सुनायचंच पोट दुखायला लागते. नाही तर काही सुना एवढा साजरा राहते बापा. देऊ द्या म्हणते, करते तर करते, देते तर देते. बापा आज काऊन बापा पुष्पाबाई बाहेर नाही आहे? नाही तर पुष्पाबाई तर नीट बाहेरच बसली राहते. मी मारे काय हे घरात आहे काय? झोपली? आई इथं काय करून राहिली तू या काकूच्या दरवाजात? चाल ना घरी, चाल ना, जायचं आहे ना आपल्याला. मग तयारी नाही करून राहिली, काही नाही, इकडेच फिरून राहिली. अरे काकुले म्हणाले चाली मी या पुष्पा काकुले का चला म्हणून. एकटंच चालतं काय आपण दोघंच माहिले का? काय म्हणून ती याच्यासोबत कोणीच नाही काय म्हणून यायच्या मागं पुढं असं नाही म्हणतीन काय? आता त्या बहिणीला फोन केला राजा, तिचं होत नाहीये ना. आता तिचंही बरोबर आहे काय ना. तेच कशी येईन रे, तिले घरातलं सारं पाहा लागते. वक्तात फोन करून आपण तर कशी येईन ती? थोडंसं लवकर म्हटलं असतं तर तिने थोडीशी आपली तयारी ठेवली असती. नाही ते भाऊजीचं चालू आहे म्हणते काम, म्हणून ते आता आज येत नाही म्हणते, समोर येईन म्हणे मग आई मी. बरं ठीक आहे, मन तू काकूले, येतो मी घरून मग. हा घरी जातो मी. अन गाडी सांगतो ना, गाडी पाहिजे ना आपल्याला, गाडी लागन ना, गाडी घेऊन येतो ना. 2-4 जण मग कोण आहे सांगतो मला, तसं चाललं जाऊ मग आपण सगळेजण. कायले एवढे मोठे करायला लागते शौक फालतूचा? गाडी सांगा ना, घोडं सांगा, काय गरज आहे? याटोनं जाता येते, इथून तर याटो भेटते सडकीवरून. आणि मग कायले गाडी सांगा, एवढे मोठे पैसे त्या गाडीत घाला. हा आज जर पोरीला गाडी दाखवशी ना, उद्या पोरगी गाडीच मागन म्हटलं, आणि गाडी आण म्हणून प्रत्येक वेळेस, मग गाडीच आण म्हणून अशी अशी म्हणत जाईन ते तुले. तशी तर पोरगी थोडीशी नखरेलच दिसते मला. त्याच्यापेक्षा बाबू आतापासूनच आपली हे दाखव तर बरं राहीन समोर चालून. ठीक आहे बाई, आता तू जशी म्हणता तशी करतो. सुमन काऊन काय झालं? आवाज देऊन राहिली होती का मला? तुम्ही घरी नाही होत्या काय? किती आवाज दिले मी आता, पुष्पाबाई केलं. कोणी नाही आलं बाबा घरातून, आणि दरवाजा तर उघडाच आहे हो, तुम्ही बाहेरून येऊन राहिल्या. अहो दवाखान्यात गेली होती मी सकाळीच पासून, कधी बिचारी तब्येतच बरी नाही लागून राहिली. तसं तर काल परवापासूनच होऊन राहिलं, पण म्हटलं आज चालली जातो. 2-3 दिवस झाले टाळून राहिली. चाल म्हटलं चालली जातो म्हटलं. हे म्हणे मला तुला एकटीला जाता नाही येत काय म्हणे. मग चालली गेली मी आजच. म्हटलं जाऊ दे तिकडे, जास्त झाल्यापेक्षा चाललं जाऊ म्हटलं. अमाय तब्येत नाही काय बरी तुझी? ठीक आहे बाबा, मग कर मग आराम. काय म्हणत होती, बोल ना तू. नाही हो पुष्पाबाई, ते पोरगीने पाहायला झालं काय घरदार, त्याच्यासाठी आली होती मी म्हणाले. सरलाबाई आहे ते, सून आहे त्याची मोहिनी, आणि मी आहे, तू आहे, एक मैदानी आहे. चल 4-5 जण, त्या घरचे भाऊ असून तर त्याला घेऊन घे. माणूस पैकी पाहिजे कोण ना कोणी. ते तर घरी नाही आहे, वडील ते ड्युटीवर आता. रविवार दिवशी सापडते ते घरी फक्त, बाकी दिवशी घरी असते काय तुम्हाला तर माहितच आहे. आणि तसं आता काऊन ते जवळ नाही आले काय? जवळ राहिलं म्हणजे तर टेन्शन नाही राहत. जवळ राहते पोरग आहे, आता पोरग काय बोलन बापा, पण जवळ राहते ना. मग नाही जवळ आलेच नाही, त्याचं काम आहे म्हणते, तर काय येईन होते वक्तात येईन मग ते त्याला काम होईन तेव्हा त्याचं, तर म्हणून म्हटलं. हा असं आहे काय? ठीक आहे ना, मग बोलायचंच काय आहे तिथं, तसं तर सगळं झालंच आहे. मग काय पोरगी पाहिली आहे, सगळंच पाहिलं, मायबापासोबतच बोलणं आहे आपल्याला, बोलून घेऊ आपण, आपल्याला बोलता नाही येत काय? हो तेच काय, मग तुमची हिंमत राहते बिचारी मला जराशी. मला काही आता मला काही हे नाही राहत, मला समजतही नाही काही, मला काही आठवत नाही आता ना बोलता येत बरोबर. त्याच्यानं म्हटलं आता तुम्ही असल्या काही सोबत मला तेवढंच बरं लागते. काकू इकडेच आहे का तुम्ही अजून? चला ना, करा ना तयारी, करा ना. मोहिनी तुझी सासू एकटीच येतं काय? तू सासूबाईला सांग ना, या म्हणा लवकर, तयारी करा म्हणा. सुनीची तयारी झाली, सासूची व्हायची आहे पापा अजून. काकू हे येत नाही म्हणते मला, म्हणे तूच जाय म्हणे, तुला जास्त समजते म्हणे. मी येऊन राहिली का नाही तर माझी सासू येत नाही. हा त्याच्याकडे जीवावरची तुम्ही आली का? लई आहे माझी सासू, तुम्हाला माहीतच नाही. तुम्हाला भले चांगले दिसते बाहेरून, आणि अंदरून का नाही फक्त आम्हालाच माहित आहे. मी म्हटलं का नाही येतो, मी म्हटलं तुम्हाला एवढं काय समजते म्हटलं आताच्या यायचं म्हटलं, तर फक्त बसले राहायचं म्हटलं. तर मला म्हणे तूच चालली जा ना म्हणे, मी काय येतो म्हणे, तुला समजते म्हणे, तू हुशार आहे म्हणे. मोहिनी कसं आता एक वेळेस तू नाही आली असती चाललं असतं, पण सरलाबाई आली असती, त्याला बोलता येते जरासं, म्हणून मी त्याला म्हटलं बाई. काकू मला माझ्या सासूपेक्षा बोलता येते, चांगलं बोलता येते, तुम्ही काय विचार करता त्या गोष्टीचा? सगळं बरोबर करतो म्हटलं मी. आई झालं काय? चल ऑटो बोलावलं ते घरीच, चल बरं लवकर, उशीर होऊन राहिला. आताच फोन आला होता त्याचा, या म्हणे लवकर म्हणे. अरे गण्या, ते काकू येत नाही म्हणते रे सरला काकू, मग कसं करता आता? तिघीच जण येऊ काय आम्ही? आई ज्या आहे त्या घेऊन चाल, आणि चल तिथं काही आपल्याला काही खूप बोलायला लागत नाही, काही करायला लागत नाही. फक्त जाऊन बसणं आहे, नाश्ता पाणी करणं आहे, जेवण दिन तर जेवण करणं आहे, बस झालं, चालला येऊन जाणं आहे आपल्या घरी, तेवढंच काम करणं आहे. काय बरं बाई, तुझे बाबा कधीचे गेले काजू, अजून आले नाही? हा ह्या काय टाइम आहे बाबाचा? पाहुणे यायच्या पहिले माणसानं घरी याव का नाही, स्वागत करायला त्याचं, पण नाही, माणूसच बाहेर आहे. पाहुणे तर आता आपल्यालाच करावं लागेल बापा स्वागत.
आई पाहुणे काही नवाडे नाही आहे, काही वाटत नाही. मी आता सगळे भेटूनच घेतलाय. त्या गण्याच्या माईले भेटली आहे आणि ते सगळेच भेटली आहे. तर आता काही चिंताच नाही राहिली. ओळखत नाही बा म्हणून. आई तूच करून घे स्वागत, काही फरक नाही पडत. नाही मग म्हणून बापा पोरीची माय समोर समोर करते. बाप तर काही आहेच नाही. कुठं गेला ना काय गेला असे म्हणतील ना मग. मग कायले पाहिजे बोल ना उद्या तुले. म्हणून म्हणतो मी का आजच आपल्या हाताने केलेलं बरं राहते. येईन ना बाई बाबा, येईन ना आता. आता आले काय तुम्ही? तुम्हाला काही वेळ गिड काही समजत नाही नाही का बा? आपल्या घरी पाहुणे येऊन राहिले, येऊन जाईन आणि मग स्वागत काय बाया बाया करून काय, हे नाही समजत काय तुम्हाला? अरे बा येऊनच तर राहिलो होतो. आता बाहेर गेलो तर याले वेळ तर लागन ना मले. या 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 लय वेळ केली या आले. काऊन बा गाडी नाही भेटली काय लवकर? होतेच भाऊ, जरासा उशीर पाशीर चालूच राहते. आज काम म्हटलं का एकदम वक्तावर नाही भेटत ना गाड्या घोड्या, म्हटलं काही म्हटलं. आता लग्नाचा सीझन चालू राहते तर लवकर लवकर गाड्या घोड्या भेटतही नाही. या लागते बा आपल्याला जसा वेळ सापडला तसा. हो ही बरोबर आहे. या ना बसा ना. हो हो बसतो ना आम्ही. एवढेच जण आले का बाई? कोणी माणूस नाही आले का? कोणी पुरुष मंडळी? नाही बा, आमच्यासोबत पुरुष मंडळी कोणी होतच नाही यासाठी. चला म्हटलं आता बाया बायात जाऊ. तसंही आता बाईचंच रात चालू आहे. म्हटलं आता बाईनच करून टाका, आता काय करायचं आहे तर. मग नाही तर काय तर. बाया काय कमी आहे काय माणसापेक्षा? माणसंच करू शकते काय? जे माणसं करू नाही शकत ते बाया करून घेते म्हटलं. हो बाई बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर आहे. तुम्ही पोरीची आई वाटते नाही? हो पोरीची आई आहे मी. आमची ही मुलगी एकच मुलगी आहे आम्हाला, काजल. आणि मी तिची आई आणि हे तिचे बाबा. तुमचा परिचय द्या ना. हे पोरग आहे आणि हे पोराची आई आणि ह्या शेजारचा काकू आणि मी होय शेजारची वहिनी पोराची. मग आता एवढा आहे बा आमचा परिचय. आता तुमचाही परिचय भेटला, आमचाही परिचय भेटला. आता पोरीले नाव घेऊ विचारायचं आहे बा. सगळे शेजारचेच लोक आणले काय गड्या? कोण यायले नातेवाईक नाही का कोणी? चांगलं आहे बाई, मस्त आहे. शेजार धर्म पाळलाच पाहिजे. आणि शेजारी एवढे चांगले लोक जर असले तर अजून काय पाहिजे माणसाले. चांगला आहे, मस्त आहे, आवडलं आपल्याला, पसंत आहे आपल्याला स्थळ. काकू नाराज आहे वाटते नाही? पोरीची आई नाराज दिसून राहिला मला. त्याला काही विचारायचं तर विचारून घ्या ना. आमचे गणे बापूजी एक नंबर हे आहे म्हटलं. मस्त मस्त माणूस आहे. सगळं बरोबर आहे त्याच्याजवळ, काहीचीच कमी नाही आहे. नाही नाही मी कायले नाराज राहू? मी नाराजच नाही राहत बा. माझी पोरगी आहे, पोरीले सुख भेटलं म्हणजे बस आहे. आणि त्याच्यात काय म्हणते तर आता आपण म्हटलंय तर आपल्या मनानं होईन का बापा? आता पोरीले पोरगा पसंत आहे, पोराले पोरगी पसंत आहे. मग आपलं काय चालणार आहे त्याच्यात? नाही काय? बरोबर नाही काय? हो बाई बरोबर आहे तुमचं. आता याच्या समोर आपली चालतच नाही बापा काही. आता नाही म्हटलं याले थांब तर नाही म्हणे. आताच करायचं आहे. ठीक आहे म्हटलं बापा, आता तुमच्या समोर आपण जाऊ शकतो काय? पोराच्या समोर त्या दिवशी आणली होती बापा त्यानं घरी. मी म्हटलं नाही, मी तशी करून नाही देत. तिच्या आई वडिलांसोबत पहिले भेटन म्हटलं आणि तेव्हाच करून देईन म्हटलं. हो सांगे आम्हाला आमची पोरगी. मग मी म्हटलं बरं केलं म्हटलं त्या बाईनं, चांगली गोष्ट आहे म्हटलं. विचार केला ह्या गोष्टीचा तर. नाही तर असते म्हटलं लोक नाही करून द्या नाही म्हणते तरी. पण नाही म्हटलं बापू, बाईनं मस्त विचार घेतला म्हटलं, निर्णय चांगला घेतला म्हटलं, तुला पाठवून दिलं. मग आता ह्याच घरी करून द्यायचं आहे म्हटलं आपल्याला. हेच गोष्ट तुमची आम्हाला लय पसंत पडली बा. बरं बाई काजू जाणं, नाव गाव सांगून दे, काय काय विचारते ते प्रश्नाचे उत्तर देऊन दे आणि मग चहा पाणी करून घेता येईल. हा बाबा गण्या, मला फोनच नाही केला तू. मला फोन नाही करायला लागत होता एखादा याच्या पहिले. ना बाहेर काय म्हणा सगळेजण मग इथंच बोलून राहिले मग बैठकीत, मग बोलतो. बाई काय नाव आहे बाई तुझं? नाव सांग. काजू म्हणते मला. असं नाही, नाव सांगायला लागते पूर्ण नाव. नाव तर असं ना, पूर्ण नाव काय आहे तसं नाव सांग ना. हे असं नसते सांगत नाव. काजल असेल तर काजल सांग. नाही मी असंच नाव सांगत असतो. काजू म्हणतेस मला. सुमन बाई एक तर हिचं नाव बदला लागेल तुम्हाला, नाही तर मग असंच ऐका लागेल. हो हिचं नाव बदलूनच टाका लागेल बापा. भाऊ पोरीचं नाव बदलून टाकन बापा आम्ही आमच्या घरी गेल्यानंतर. नाही नाही मी माझं नाव बदलणारच नाही. काजू म्हणतेस मला माझं नाव लय प्यारच आहे. मी बिलकुल नाव बदलणार नाही, मला हेच नाव आवडते. बाई तुम्ही काही म्हणान का नाही तर ते नाव तसंच सांगन. आम्हाला तशीच सांगते, कुठं जाते ना तिथे तशीच सांगते. ते नाव बदलून सांगतच नाही. ते तुम्ही काही म्हणा दिले पूर्ण नाव सांगत नाही, काहीच सांगत नाही, तेवढंच सांगते काजू म्हणते मला. राहू दे ना काकू, नावात काय ठेवलं आहे? नावात काही नाही आहे. पोरगी चांगली आहे ना, घ्या करून. एक तर गण्या बापूजीला पोरगी भेटून नाही राहिली आहे. एक तर ते अशा वाहिले वाहिले सुकडे आणि पोरगी पा किती मस्त आहे. घ्या करून. जाऊ दे तुमच्या घराला सुनाई शोभन म्हटलं. मस्त आहे बोलकार.
मोहिनी बोलकारणी आहे ते, चबरी आहे चबरी, एक नंबरची चबरी आहे. हा काय माहित बाबा हिचं नाव कसं निबंध, काय माहित माझ्या पोरानं कशी चबरी पोरगी पाहून घेतली तर. बरं चला, झालं मग आता सगळं पक्क नाही. कधी काढता काय करता, कधी करता साखरपुडा घ्या करून घ्या आणि बस येतो मग आम्ही आता. निरोप द्या बा आम्हाला. हो बाई हो, निरोप कळवतो ना तुम्हाला केव्हा कळायचं आहे काय तर. आणि तसंही ठीक आहे मग आता या तुम्ही. चला बा येतो मग आम्ही आता. पाहिजा आमचं पोरग मस्त आहे म्हटलं, तुमच्या पोरीने सांभाळून घ्यायला पाहिजे आमच्या पोराले. हो बरोबर सांभाळतो वहिनी मी, तुम्ही टेन्शनच नका घेऊ. आतापर्यंत तुम्ही लय सांभाळलं, आता मी सांभाळून घेतो त्याला. चला मग मामाजी मामीजी, काजू येतो मग मी. गण्या जाऊ नको ना, आजच्या दिवस राहून जाय ना, मग जाजो ना उद्या. पागल आहे काय पोट्टे तू, असं ठेवत असते काय पोराले. लग्न व्हायचं आहे ना अजून, लग्न झाल्यावर ठेव जा मग एक दिवस ठेवायचं आहे तर 2 दिवस ठेव जा. आई तूच तर म्हणतो, तू म्हणतो बाबा म्हणतो कोणते पाहुणे आले तर त्याला म्हणा म्हणतं की राहून जा आजच्या दिवस म्हणून, आणि आता म्हणून राहिली तर म्हणतं आता अशी आई तू इकूनही बोलतो तिकूनही बोलतो. ज्या पाहुण्याला राहा म्हणा लागते की नाही त्याला राहा म्हणा लागते. हे पाहुणे राहत नसते, हे पाहुणे आले का चालले जात असते. मग लग्न होईन का नाही मग म्हणजो या राहा असं म्हणत जाजो मग कोणाला. बरं आहे ठीक आहे, ते गणित मला काही समजतच नाही, कधी काही करायला लागते म्हणतं कधी काही करायला लागते म्हणतं. ठीक आहे जाऊ दे आता त्याला जाते तर. ठीक आहे बाई येतो मग आम्ही आता. करा मग विचार आणि कळवा आम्हाला पटकन. हो हो लगेच कळवतो आम्ही काय कळवायचं आहे काय नाही तर. चला बा मग आता आपण भेटू उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. अशी झाली गण्या बापूजीची सोयरीक. आणि आपल्या चॅनलला हाईप पण देत जा बा. आणि आपलं नवीन जे चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला पण सबस्क्राईब करत जा, सपोर्ट करत जा मोहिनीच्या चॅनलले. मोहिनी किती नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी, सगळी मेहनत तुमच्यासाठी तर करतेच मोहिनी. मग चला आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओत. ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जात जाईल. चला मग बाय बाय.